नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपण असं म्हणत असतो कायम की 5,000 वर्षापूर्वी कसं असेल. 5,000 वर्षापूर्वी सत्ययुग होतं, ते देवयुग असणार. तेव्हा 5,000 वर्षापूर्वी नीतिमत्ता होती. आज काय आहे? आजच्यासारखं 5,000 वर्षापूर्वी नव्हतो. परंतु आपण असा जर विचार केला की अजून 5,000 वर्षांनी जी पिढी जन्माला येईल ते जेव्हा असं म्हणतील तेव्हा ते पण असंच म्हणणार आहेत. अजून 5,000 वर्षानंतरचा जो मनुष्य असेल तोही असंच म्हणणार आहे की 5,000 वर्षी कशी परिस्थिती होती, ते सत्ययुग होतं आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, ते नीतिमत्ता तेव्हा होती, आता काही नाही आहे. पण खरंच आता नीतिमत्ता आहे का, सत्ययुग आता आहे का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. तेव्हा असं काही नसतं. 5,000 वर्षापूर्वी देखील आजच्यासारखीच परिस्थिती होती. प्रमाण थोडंसं किंचितचं म्हणजे कमी अधिक प्रमाण असेल इतकंच, ह्याच्यापेक्षा फार काही नाही, वेगळी परिस्थिती नसणार आहे. ह्याचं कारण जिथे मनुष्य आहे आणि मनुष्याला इतरांपेक्षा अधिक बुद्धी, भावना ईश्वराने निसर्गाने दिलेली आहे. म्हणजेच मनुष्याचा मेंदू हा इतर प्राण्यांपेक्षा, सजीव प्राण्यांपेक्षा अधिक प्रगत आहे, अधिक तो विकसित आहे. आणि त्याच्यामुळे मनुष्याला अधिक भावभावना किंवा हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया हे सगळं असतं. हे स्वाभाविक आहे. अर्थात मोहावर, लोभावर जो संयमाने मात करतो, जो विजय मिळवतो, तो महात्मा पदाला पोचतो, तो संत पदाला पोचतो. ती गोष्ट वेगळी. तो एक आध्यात्मिक भाग झाला, तो आध्यात्मिक उन्नतीचा भाग झाला. परंतु एकूणच आपण बघितलं तर मनुष्य 5,000 वर्षापूर्वीचा मनुष्य असेल किंवा आजचा मनुष्य असेल आणि ह्यानंतरच्या 5,000 वर्षानंतरचा मनुष्य असेल, तोही कमी अधिक प्रमाणात हा असाच असणार आहे. की तेव्हाही नीतिमत्ता फार मोठी असेल अशातला भाग नव्हे. आज नीतिमत्ता पूर्ण ढासळलेली आहे असंही नव्हे, आणि नीतिमान आहे जग, सत्ययुग आहे असंही नव्हे. हे तर बिलकुल नव्हे, बिलकुल सत्य नाही. पण अशीच परिस्थिती 5,000 वर्षापूर्वी होती की 5,000 वर्षापूर्वी ही नीतिमत्ता होती, ते सत्ययुग होतं असं मात्र बिलकुल नव्हे. 5,000 वर्षापूर्वी वेगळीच परिस्थिती होती का? ते बिलकुल नव्हती, बिलकुल नव्हती. त्या काळात जर आपण शिरलो तर त्या काळात जेवढी कटकारस्थानं झालेली आहेत, त्या काळात जेवढं नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे, त्या काळात जेवढा हिंसाचार झालेला आहे, म्हणजे माणसाने हिंसाचार केलेला आहे, तेवढा हिंसाचार आजपर्यंत क्वचित झाला असेल. नैतिकतेचं पतन, अधपतन 5,000 वर्षापूर्वी, 4,000 वर्षापूर्वी केवढं झालेलं होतं. संपत्तीसाठी लढाई, महाभारत कशासाठी घडलं? कशासाठी घडलं? राज्यासाठी घडलं, सत्तेसाठी घडलं, संपत्तीसाठी घडलं. कशासाठी घडलं? अहंकाराची लढाई होती. म्हणजे तेव्हा जर असं म्हटलं आपण की सत्ययुग होतं, नीतिमत्ता होती, माणुसकी होती, माणुसकी धर्म होता, तर मग आज परिस्थिती वेगळी आहे का? मग आज पण सत्ययुग म्हणायला पाहिजे, आज पण देवयुग म्हटलं पाहिजे असं नाही आहे. अर्थात तेव्हाही जशी चांगली माणसं होती तशी आजही चांगली माणसं आहेत. प्रमाण कमी असतं, परंतु तेव्हा चांगली नीतिमान, समाजाला त्याही स्थितीत, त्या त्या विपरीत परिस्थितीत देखील मार्गदर्शन करणारी, सल्ला देणारी, उचित मार्गावर आणणारी, नैतिकतेचा आदर्श प्रस्थापित करणारी अशी माणसं तेव्हाही होती, अशी महान माणसं तेव्हाही होती आणि ती आजही आहेत. आणि ती आणखीन 500 किंवा 5,000 वर्षांनी असणार आहेत. म्हणजे जग टिकतं ते चांगल्याच्या आधारावर. जग टिकून राहणार आहे. समाजात काही चांगल्या गोष्टी होत असतात, त्या चांगल्या गोष्टींचे आधारित चांगल्या माणसांमुळेच होत असतात. तेव्हा वाईट नुसतं विचार करून चालत नाही, आपल्याला चालणार नाही आहे. चांगली माणसं असणारच आहेत. चांगली माणसं होती, 10,000 वर्षापूर्वी होती, 5,000 वर्षापूर्वी होती, ती आजही आहे. फक्त 5,000 10,000 वर्षापूर्वी नव्हती, तर त्या गुणवत्तेची माणसं आत्ताही आहेत, फक्त प्रमाण कमी असतं. तेव्हाही प्रमाण कमीच होतं.
आत्ता हे प्रमाण कमीच आहे आणि भविष्यात किती असेल तर अशीच परिस्थिती असणार आहे. पण तेव्हाही चांगली माणसं असणार आहे, नैतिकदृष्ट्या चांगली माणसं असणारच आहेत. परंतु असं मात्र नाही आहे की 5,000 वर्षापूर्वी वेगळी परिस्थिती होती, फार नीतिमत्ता होती, तेव्हा असं होतं का? आपण बोलताना असं म्हणतो नेहमी 5,000 वर्षापूर्वी असं असेल का? ती वेगळी, त्यावेळेला वेगळं काहीतरी माणूस नैतिक त्याला विचार करत होता. असं काही नव्हतं. आश्चर्यकारच माणूस होता. आश्चर्यकारच त्याला कामना होत्या, भावना होत्या, मन होतं. आश्चर्यकारच त्याला क्रोध होता, आश्चर्यकारच त्याला अहंकार होता, आश्चर्यकारच त्याला लोभ होता, मत्सर होता, म्हणून तर लढाया झाल्या. त्या काळात जेवढ्या लढाया झालेल्या आहेत, जर साधारणपणे 2,000 वर्षापूर्वीचा इतिहास जर बघितला आपण आपला, तर त्या काळात जेवढ्या लढाया झालेल्या आहेत आणि त्या लढाईतून लाखो करोडो माणसं मारली गेलेली आहेत. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. तेवढ्या लढाया आजपर्यंत झालेल्या नाही आहेत, आजच्या काळात तर होत नाही आहेत. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे ह्या लढाया कशा ठेवायच्या? ही अहंकाराची, सत्तेची लढाई होती, संपत्तीची लढाई होती, ही राज्यांची लढाई होती. पण कसली लढाई होती? तर अहंकार, सत्तेचा अहंकार, संपत्तीचा अहंकार. हे सगळं मला पाहिजे, हे सगळं माझं आहे. त्यामुळे 5,000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी सत्ययुग होतो किंवा तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. आजच्यापेक्षा परिस्थिती वेगळी होती, आज परिस्थिती वेगळी असणार आहे. आजच्यापेक्षा तेव्हाचा काळ वेगळा होता असं काही नाही. तो काळ आणि आजचा काळ एकच आहे. ह्यानंतरचा काळ तसंच असणार आहे. पृथ्वी तेव्हा सूर्याभोवती फिरत होती, आत्ताही सूर्याभोवती फिरत आहे आणि 5,000 वर्षानंतरही फिरणारच आहे, फिरत असणारच आहे. पृथ्वीची दिशा बदलणार नाही आहे, आपला सूर्य बदलणार नाही आहे, सगळं तेच राहणार आहे. आपला विचार करण्याचा दृष्टिकोन जो असतो तो वेगळा असतो. की आजच्या परिस्थितीला आपण इतके कंटाळलेले असतो म्हणून आपण म्हणतो की ती परिस्थिती वेगळी होती, तेव्हा असं घडलं नसतं, घडणारं नव्हतं. पण त्या परिस्थितीत तुम्ही त्या कालखंडात शिरलात, आपण शिरलो की कळून चुकतो की आजच्यापेक्षा काही परिस्थिती वेगळी नव्हती, उलट आजच्यापेक्षा भयान परिस्थिती होती, वाईट परिस्थिती तेव्हाच्या काळात होती. तर त्याही काळात चांगली माणसं होती, सत्पुरुष होते, नीतिमान माणसं होती. त्यांचं प्रमाण कमी होतं हे खरं. आजच्या काळातही अशी चांगली माणसं, नीतिमान माणसं नक्की आहेत आणि अजून 5,000 वर्षानंतरही असणार आहेत. त्यामुळे 5,000 वर्षानंतरही असंच म्हणणार आहे की तो काळ वेगळा होता. मग आजचा काळ वेगळा आहे का? अजून 5,000 वर्षे म्हणजे असं म्हटलं की 5,000 वर्षापूर्वी कशी परिस्थिती होती? खूप चांगली परिस्थिती असेल, ते देवयुग असेल, सत्ययुग असेल. आज आहे का खरं? असं नाही, हे आपल्याला बिलकुल कळतंय. परंतु जसं वाईट असतं तसं चांगलंही असतं. त्यामुळे आपण वाईटाचा कमी विचार करायचा आणि चांगल्याचा अधिक विचार करायचा असतो. त्यामुळे 5,000 वर्षापूर्वी जेवढी चांगली माणसं होती तितकीच आजही आहेत. अजून 5,000 वर्षांनीही अशीच चांगली माणसं असणार आहेत आणि त्याच्यावरच आपल्या समाजाची उभारणी ही असणार आहे, राहणार आहे. आणि समाज मार्गक्रमण ह्या चांगल्या माणसांच्या आधारेच, त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधारेच करत राहणार आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण देऊ ऐकावे द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.